ends. चला, शरीराला चिरात करून देणारे फळ म्हणजे आवळा. आवळ्यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, लोह, अँटीऑक्सिडंट इत्यादी पोषक तत्वे मुबलक प्रमाणात असतात. आवळा खाण्याचे फायदे. आवळा खाल्ल्याने रोग प्रतिकार शक्ती मजबूत बनते, संसर्गजन्य आजारापासून बचाव होतो. आवळ्यात असणारे अँटीऑक्सिडंट शरीरातील फ्री रॅडिकल्स नष्ट करेल, त्यामुळे आपण चिरंतन दिसतो. आकाराची लक्षणे लवकर जाणे. आवळा खाल्ल्याने शरीरात कर्करोगाच्या पेशीची वाढ होत होती, कॅन्सरपासून पण बचाव होतो. आवळा खाल्ल्याने हृदय आपले आरोग्य देखील चांगले राहते. रक्तवाहिन्यात साठलेले कोलेस्ट्रॉल कमी होते, परिणामी रक्तदाब कमी होऊन हृदयरोगाचा धोका कमी होतो. आवळा खाल्ल्याने रक्ताची साखर नियंत्रणात राहते. मग डायबिटीस म्हणजेच मधुमेहाच्या रुग्णांनी आवळ्याचे सेवन जरूर करावे. डायबिटीस होऊ नये यासाठी देखील आवळा खाल्ला हवा. आवळा खाल्ल्याने पचन क्रिया सुधारते. बद्धकोष्ठता, गॅस, अपचन यासारख्या समस्या दूर होतात. पोटातील जळजळ कमी होते. आवळा खाल्ल्याने यकृताचे म्हणजे लिव्हरचे आरोग्य चांगले राहते. आवळा शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी यकृताला मदत करतात. आवळा खाल्ल्याने त्वचा मऊ, लुळलुळीत आणि चमकदार बनते. त्याच्यावर पडणाऱ्या सुकुत्या तसेच वृद्धत्वाची इतर लक्षणे आवळा खाल्ल्याने कमी होतात. आवळ्याचे सेवन केल्याने केसाची मुळे मजबूत होतात, केसाची वाढ चांगल्या प्रमाणे होते, होऊन केस चमकदार बनतात. आवळा खाल्ल्याने पित्ताचा त्रास कमी होतो. आवळा खाल्ल्याने पिंपल्स होतात, त्वचा पचतदार बनते, ते साफ राहते, पित्ताचा त्रास होत नाही किंवा अशक्तपणा दूर विकारात हृदयातील रक्त येते, हृदयात शिकतात. अशा वेळी आवळा खाल्ल्याने चरबी विकार त्याला होते. रोग आले असेल तर आवळा आवर्जून खा. आवळा खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते, बुद्धी कुशाग्र बनते. आवळ्याचे सेवन यांना मजबूत होते. पण आवळा खाण्याचे तोटे पण आहेत. आवळा जास्त प्रमाणात खाल्ल्याने पचन क्रिया बिघडू शकते, किंवा ॲलर्जीचा त्रास होऊ शकतो. म्हणून ही रुग्णांनी आवळ्याचे सेवन प्रमाणात करावे. शारीरिक चिंता दूर सुधारू शकते. गर्भवती मुलांनी आवळ्याचे सेवन प्रमाणात करावे. एक विधी प्रति दिवशी 2 ते 3 आवळे खाऊ.